नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। करंजा बंदरात बोट हायजॅक, पोलीस ATSची तुकडी दाखल, अतिरेक्यांच्या भीतीने नागरिकांच्या मनात धडकी। करंजा बंदरात अतिरेकी आले असून त्यांनी प्रवासी बोट शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी हायजॅक केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांबरोबर ATSची तुकडी घटनास्थळी दाखल झाली आणि यावेळी सर्वत्र करंजा बंदरात अतिरेकी आले असल्याची चर्चा पसरली। यावेळी नागरिकांच्या मनात एकच धडकी भरली होती। मात्र बऱ्याच वेळानंतर हे मॉकड्रिल असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता उरण पोलीस ठाण्यात दूरध्वनी खणखणला। यावेळी करंजा बंदरात अलिबागच्या दिशेने 2 बंदूकधारी दहशतवादी येत असून त्यांनी प्रवासी बोट हायजॅक करून प्रवाशांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळाली। या सूचनेनंतर तातडीने पोलीस यंत्रणा सतर्क झाली। पोलीस यंत्रणा तातडीने करंजा बंदराच्या दिशेने रवाना झाली। पोलिसांनी करंजा रेवस जलसेवा असलेल्या प्रवासी बोटीला घेराव घालत बोटीवरील 10 प्रवासी यांच्यासह 2 दहशतवादी यांच्याशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार मारण्यात आला तर एकाला जिवंत पकडण्यात आले। तपासणीत त्यांच्याकडून RDXची ताब्यात घेण्यात आले। सोमवारी सकाळी 10:30 वाजता करंजा जेटीवरून रेवसहून तर पोहोचली होती आणि या बोटीमध्ये 2 बंदूकधारी अतिरेक्यांनी बोटीतील प्रवाशांना ओलीस ठेवून बोट हायजॅक केली असल्याची माहिती उरण पोलिसांना देण्यात आली होती। त्यामुळे उरण पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून शहानिशा केली असता 2 व्यक्तींच्या हातात मोठ्या बंदुके असल्याचे दिसून आले। या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनी नवी मुंबईतील QRT ATS पथकाला पाचारण करण्यात आले होते। त्यानंतर QRT पथकाने संशयित अतिरेक्यांची तपासणी आणि चौकशी केली असता हे मॉकड्रिल असल्याचे आढळून आले होते। यावेळी सागरी सुरक्षा दलाच्या पथकासमवेत अग्निशमन दल, रुग्णवाहिका सुद्धा हजर झाली होती। या कारवाई दरम्यान उरण तालुक्यातील पोलीस अधिकारी यांच्या समवेत 100हून अधिक कर्मचारी उपस्थित होते। हे मॉकड्रिल तब्बल 2 तास सुरू होते। या मॉकड्रिलमध्ये उरण, मोरा, सागरी, न्हावा शेवा येथील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।